संग्राम थोपटे आता काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार आहेत। संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं समजतंय। महाराष्ट्रामध्ये रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसला हा मोठा धक्का दिल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, खरं तर काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। संग्राम थोपटे आता भाजपात प्रवेश करणार आहेत। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपमध्ये पक्षप्रवेश जे आहेत ते सुरू झालेत। लवकरच ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील, त्याआधीच त्यांनी काँग्रेसला धक्का द्यायचं तंत्र वापरलेलं आहे। संग्राम थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार आहेत, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील। येत्या आठवड्याभरात ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। म्हणजे त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे। फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तो पक्षप्रवेश करायचा आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यात हा पक्षप्रवेश होणार आहे संग्राम थोपटेंचा। संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी काही बडे नेते जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत। या बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश कधी होणार आहे हे अजून कळू शकलेलं नाही। मात्र येत्या काळात भाजप महाराष्ट्रात मोठे भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे। आपण कालच बघितलं, काल शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का रवींद्र चव्हाण यांनी दिला होता। त्याआधी काही नेत्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता। मात्र आता थेट काँग्रेसला सुरुंग लावण्याचा इरादा जो आहे तो भाजप आला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजप पाऊल टाकतंय। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पाऊल टाकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संग्राम थोपटे यांचा लवकरच हा पक्षप्रवेश होईल असं देखील आपल्याला कळतंय। नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।